सन्माननीय मोरे मैदेर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब श्रीकांत यांना। अप्रतिम बॅटिंग पहिल्या डावामध्ये 11 बॉलमध्ये 42 धावा त्यांनी केल्या होत्या आणि सन्माननीय दिलीपजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅचचा कोल्ड ड्रिंक्स आपल्याला मिळाले आणि स्वीट देखील आपण त्यांना देतोय। अजय दळवी आणि महेश पाटील साहेबांच्या माध्यमातून श्रीकांत यांना 1000 रुपयाचे बक्षीस आहे। श्रीकांत आपण मंचावरती यायचे। 3 षटकार लगातार लागले होते आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी अजय दळवी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि अप्रतिम बॅटिंग केली आहे त्यासाठी संघाचे पुरस्कर्ते महेश पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी होतं। सन्माननीय सुभाजी दिवाने साहेबांचा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान सुभाजी दिवाने साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल। सन्माननीय श्रीमान सुभाजी दिवाने साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। तदनंतर सन्मान्य श्रीमान आदिजी चव्हाण साहेब सरपंच साहेबांचे भाचे आहेत मामा भांजे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। आदिजी चव्हाण साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय। सन्मान्य श्रीमान आदिजी चव्हाण साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सफारी वेअर हाऊसचे मॅनेजर सन्माननीय राजेश शर्मा साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्माननीय मनोजजी कारवे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल त्यांना मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो। आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर तुषार शिंदे सर। पंचांनी वाईटचा सिग्नल केलाय बघा। बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है, खुदा की कसम यार ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं। उपस्थित चाहत्यांचं हार्दिक स्वागत। आणि इथे फुलटॉसला फिरवलाय आणि फेकून दिलाय स्पेलेच्या वरून षटकार प्रशांत चोरगेने। आपण पाहताय मोत्या कक्षामध्ये आपला लाडका मोत्या विराजमान झाला त्या ठिकाणी। अनेक शर्यती ज्याने जिंकल्या अनेक गुलाल उधळली आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा फार मोठी किंमत त्याची वाढणार आहे। आतापर्यंत 25 लाखापेक्षा जास्त प्राइसिंग त्याचं झालंय। त्याच्या सोबतीला युवराज सुद्धा आहे आणि ते एक षटकार आलाय धावसंख्या 7। या वेळेला आडव्या बॅटचा तिथे प्रयत्न केला होता परंतु पोझिशन नीटची नव्हती। दोन्ही पाय जर बघितले तर क्रॉस होते ऑन साइडला। अशाला तुमचा डावा पाय अगदी ऑफ साइडला पाहिजे, उजवा पाय बॅक साइडला पाहिजे तरच तुम्ही असं स्पेअर कट करू शकता। ही तुमची पोझिशन चुकीची होती। प्रशांतने हा डॉट दिला, सिक्सर नंतर डॉट, पहिला वाईट। धावसंख्या 7 वरती पाहतो आपण आमने संघाची। हो 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 बेस्ट टायमिंग आहे। तिथे फिल्डर नाही, पोहोचण्याच्या आधी चेंडू निघाला आणि मिळाला फ्लॅट सिक्सर।
एक बक्षीस आले आमचे सन्माननीय अजय सेठ दलवी साहेबांकडून. आमने संघासाठी सिक्सर हॅट्रिक जर लगावली तर 1000 कॅश प्राइज आहे. आणि अदिती चौधरी साहेब ज्यांनी आम्हाला स्वीट बॉक्स आणि मेहंदी मॅचची बक्षिसं दिलेत त्यांचं स्वागत करूया. संदीपजी चौधरी साहेब आपण सुद्धा या. सरपंच काकडपाडा ज्याने थंड पेय आपल्याला पुरस्कृत केले मेहंदी मॅचच्या पुरस्कारासाठी. दोन्ही पण ह्या क्रॅकिंग अप राहू तिथे पाहतो आपण फिल्डर पोहोचत नाहीये. चेंडू पोहोचला 1 2 4 4 रन. सुंदर स्पर्धा, उल्लेखनीय स्पर्धा. स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कौशल्याची, स्पर्धा हुशारीची, स्पर्धा कर्तृत्वाची, स्पर्धा कर्तबगारीची स्पर्धा पाहतो. कारण हे कार्यकुशल आमचे सरपंच साहेब त्यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा इथे साकार झाली. ती जिंकायला प्रत्येकाची इथे प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. ह्या मैदानामध्ये हा चेंडू पायामध्ये फुलत होता आणि फुललेल्या चेंडू मारण्यासाठी तुम्हाला लो बॅकचा वापर करावा लागतो. त्याला खोदून काढलं आणि सिंगल प्राप्त. बघा तिथे प्रशांत डील करून दाखवतो की मला हा पॅडल स्वीप करता आला असता. एक सिंगल प्राप्त केली. धाव संख्या 16 वरती पाहतो आपण. 18 ऑन द बोर्ड. सॉरी, 2 षटकार एक चौकार आतापर्यंत समाविष्ट आहेत प्रशांतच्या या बॅटिंग मधून. देवेनने उडवलाय आणि इथे चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर तिथे पोहोचला होता परंतु झेल ग्रिप करू शकला नाहीये. लक्षात घ्या आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळणारे प्रेक्षकांनो. तुम्ही तर 4 रजनी पाहतायत माहितीये ना. पहिल्या दिवसामध्ये कोणी दिवस गाजवला? ई स्टार कोसलेने. दुसरा दिवस कोणी गाजवला? खांडपे संघाने. मग त्यातील आपली पहिली सेमीफायनल आपल्याला बघायची आहे. ती पुढची नक्कीच तुमच्या समोर पेश होणार आहे. पेश कसं असेल? फर्स्ट सेमीफायनल बिटवीन ई स्टार कोसले अँड खांडपे. इथे झालंय पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या पाहतो आपण विदाउट लॉस 20 वर. 20 ऑन द बोर्ड. मस्त, छान एकदम. काय माहोल क्रिकेट झालाय. पहिला राऊंड 4 ओव्हरचा, दुसरा राऊंड 3 ओव्हरचा. प्रत्येकाला अगदी भावीशी वाटणारी ट्रॉफी आणि चषक पाहतो आपण. प्रत्येकाला हेवा वाटतो. प्रत्येक प्रेक्षकाचं, प्रत्येक मान्यवराचं, प्रत्येक योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाने भरभरून प्रेम दिलं ह्या स्पर्धेला मित्रांनो. म्हणून क्रिकेटच्या जगतामध्ये जितक्या आता स्पर्धा सुरू असतील पूर्ण जगभर, महाराष्ट्रभर, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यातील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आपल्या डोळ्यासमोर आपण पाहताय. आणि तुम्ही ते स्वतःचं सौभाग्य समजा की तुमच्या डोळ्यांचं पारणं इथे फिटत आहे या क्रिकेटच्या सौंदर्याने. नवीन षटक सुरू करते सदानंद प्रशांतसाठी. रिव्हर्स गिप, लगेच स्टान्स बदलला होता तिथे. हे पाहिलं बहुतेक गोलंदाजाने की ग्रिप बदलतोय तिथे प्रशांत चोरगे. त्यानुसार चेंडू थोडंसं पुढ्यात टाकला, बॉडी लाईनच्या जवळून गेला, काहीसा फ्लाय झाला आणि हा डॉट चेंडू निघाला. धावसंख्या असते 20 वरती आमने टीमची. राऊंड द विकेट, सरळ सरळ तिथे व्ही शेप मध्ये. आता झेल टिपलाय, फॉलिंग झेल, खाली अगदी वाकून आणि झेल घेतला मस्त इथे झाकून. जबरदस्त फलंदाज बाद. जय हनुमान वाहुली संघ, मिस यू समीर, आपलं हार्दिक स्वागत. आपल्यातून निघून गेला समीर ठाणगे. त्यांची आम्ही स्पर्धा कव्हर केली. समीरच्या नावाने आपण. यानंतरचा सामना असेल जय हनुमान वाहुली विरुद्ध मोत्या 11 पिसे. मोत्या 11 आई गावदे पिसे, मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ प्रेक्षकांना आपल्या डोळ्यांसमोर पाहायला मिळणार आहे. तो 2 हात करेल जे हनुमान वाहुली सारख्या ह्या तगड्या संघा समोर या स्पर्धेच्या निमित्ताने. ते विकेटचं पतन झालं. पहिला डॉट, नंतर प्रेशर मध्ये विकेट प्राप्त झाली. मस्त झेल टिपला तिथे. पहिला पण वाडीस लॉंगऑफचा फिल्डर वेगाने आला. नजर होती शेवटपर्यंत चेंडूकडे आणि हाताची ओंजळ पुढे करून आपल्या हाताच्या सुरक्षित कवेमध्ये हवेत जाणाऱ्या चेंडूला सुरक्षित मध्ये विचारून घेतलं आणि पहिला धक्का लागला. रॉकी आला नवीन फलंदाज, रॉकस्टार राकेश पाटील.
छोटा पॅकेट बडा धमाका राकेश टर्न झाला आणि तरी धमाका सुरू केलाय. धमाकेदार सुरुवात हुक केलाय राकेश पाटील हुक करून षटकार बुक केलाय. सिक्सर. शून्य सेकंड मध्ये त्यांनी लेन पिक केली बघा. लेन ओळखली की टप्पा मला थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेन मिळाला. मी अगदी स्वतःला गिरकी घेतो आणि लगेचच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पोझिशन मध्ये आला. स्वतःवरती गिरकी घेतली आणि चेडूला मस्त फिरवलं. उचली घेण्या चेडूला उसळता सिक्सर मारलाय. आणि उसळलेल्या त्या क्रिकेटच्या गाथा पाहतो आपण, क्रिकेटच्या वाटा पाहतो आपण. क्रिकेटच्या वाटेवरती हा षटकार गेलाय कोसलेच्या रस्त्याकडे. धावसंख्या इथे 26 वर. 26 धावा धाव फलकावती आल्या आल्या. राकेशने सुद्धा तो तडाखा दिला जी गरज आहे संघासाठी. लेट कट मस्त पॉज घेतला. वेट केला. वेट अँड वॉच म्हणून हा चतुर बिरबल आहे. चतुर अस्त्र खेळाडू आहे मिस्टर रॉकी राकेश पाटील. असं त्याला आधी वाटलं की मी चेडू सोडून देईन, पण चेडू थोडासा इन स्विंग होत होता. फ्लाय होत असताना बाउन्स विथ इन स्विंग झाला आणि त्याला लगेचच बॅट थोडीशी फेस ओपन करून दिशा दिली होती थर्ड मॅनच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने सिंगलची प्राप्ती. म्हणजे डॉट जाऊ द्यायचा नाही ही मानसिकता पाहतो आपण आमनेच्या बॅटिंग कडून. धावसंख्या 1 नी पुढे. 27. 27 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. आमने टीम बॅटिंग करतोय. यावेळेला टर्न केला. मस्त इम्प्रोवाइज केले. जबरदस्त देवेंचा हा फटका पाहतो आपण. लॉंगच्या दिशेने दिशा दिलीये. हा प्रेक्षणीय चौकार. सुंदर पद्धतीने पदोलाली पाहायला मिळतं आपण. चांगल्या बॅट्समनला बनण्यासाठी तुमचं फूट वर्किंग सर्वात महत्वाचं आहे. आधी तुमचं फूट वर्किंग, त्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, तुमचं प्लॅनिंग, तुमची नजर, तुमचं हँड आणि आय कॉम्बिनेशन हे सर्व जुळलं की उत्कृष्ट फटका सजत असतो. धावसंख्या सजवली आहे 31 वर. 31. 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय सदानंद नावचा गोलंदाज. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. यावेळेला रिवर्सचा पवित्रा घेतलाय. मिडलिंग झाले परंतु टायमिंग तिथे थोडस कमी पडलं, परंतु धावा जास्त येतात. धावा धावा मोत्याच्या वेगाने युवराजच्या ह्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या. 3 मिळतील का? 3 मिळतील का? तिथे पुढाकार घेतला आणि दोघांनी स्वीकारलं एकमेकाचा कॉल. आता तिथे पंच सांगतात की आपण रिफर करूया 3 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. आणि तिथे रॉकीने डेंजर एंड कडे स्वतःला जाण्यासाठी देवेनला सांगितलं की मी रिस्क घेतो, तू ये इकडे. 2 धावा कंप्लीट झालेल्या सहजतेने थोडीशी लालच निर्माण झाली आणि त्या कारणाने 3 धावा असतील की नाही ते बघूया आपण. ह्या चेंडूच्या आधी धावसंख्या 31 हे डिक्लेअर केलं होतं. बघूया आता 32 की 33 होणार, पण तो रोमांचकता निर्माण केली आहे. वासुदेवजी भुईर आपण कुठे असाल तर या. आमचे आयोजक जरा टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला कामकाज पाहायचं, कारण आपले राज ठाकरे सर जरा जेवण करतायत. या वासुदेवजी. प्रत्येक गोष्टीची काळजी इथे आमचे सरपंच साहेब घेतात. त्याचं कारण की आपल्या स्पर्धेला कुठलंही गालबोट लागणार नाही हा प्रयत्न आहे आपला. बघा प्रेक्षक किती जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत. मुंगी शिराला जागा नाहीये मैदानामध्ये. मुंगीला सुद्धा यायला प्रेक्षकांना आधी चावा घ्यावा लागेल, तेव्हा तो प्रेक्षक उठेल, तेव्हा मुंगी आतमध्ये येईल. इतकी जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी पाहतो आपण. प्रेक्षकांचा महापूर इथे ओसंडून वाहू लागलाय. चेक केलं जात आहे. सेफ आहे. 3 धावा कंप्लीट. धन्यवाद आमची टेक्निकल समिती
तर धावसंख्या 3 पुढे सरकलेली आहे. पाहतो आपण अमने संघाची. विपक्ष संघ पाहतो आपण भूमिलन कुंदे, ज्या संघाच्या कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं अमने संघाला. आतापर्यंत धावसंख्या 34 वर. 31 आधी होत्या, 3 जोडल्या गेल्या. आमच्या सोबतीला धर्मेंद्र म्हणजेच महेंद्र आहेत भाकरे, चांगले क्रिकेटर आणि स्कोरिंग करतायत. ते जबाबदारी स्वीकारली त्यांनी ही आपल्या कोसलेच्या स्पर्धेची. प्रत्येकाने जबाबदारीनेच कामकाज केलं म्हणून तर इतकी भली मोठी स्पर्धा घडवतोय आपण. आणि बघा हे प्रेक्षक आणि स्वतः सरपंच प्रत्येकाला भेटतायत, जाऊन विचारतायत की कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय, बरं वाटतंय, बरं वाटतंय, कारण स्पर्धा तशी घडवली. आणि चहूबाजूला ते प्रत्येकाला भेटत भेटत मोत्याला पण पुन्हा भेटतील. त्यांचं प्रेम म्हणजे मोत्या आहे. पहिलं प्रेम लता, दुसरं प्रेम मोत्या. लता रात्री येऊन गेल्या, तर त्या नाराज होतील ऐकत असतील. मोत्याच्याच मुळे साहेबांना ओळख झाली आहे. मुंबईपर्यंत या मोत्याने धुमाकूळ घातला आणि मुंबईमध्ये बकासूर नावाने ओळखला जातो. आणि इथे जरा धावसंख्या बघा आपण 34 वरती. पुन्हा गोलंदाज भूषण शेलार तिसऱ्या षटकासाठी येणार आहे. म्हणजे शेवटचं षटक नाही, 4 ओव्हरची मॅच असेल. पहिला राऊंड आहे म्हणजे 2 षटकं समाप्त झाली. देवेंचा हा चेंडू विस्तामिक फटका लगावला, पण तो सेफ आहे की काय? झेल टिपलाय. वा, व्हॉट अ कॅच टेकन. संकेत दे, झेल टिपलाय. जबरदस्त रनिंग झेल. धावत गेला, पळत गेला, लक्ष ठेवलं चेंडूकडे. जसं लक्ष होतं अर्जुनाचं त्या माशाच्या डोळ्याकडं, आणि जसा धनुष्यबाण सोडला, स्वयंवर जिंकलं. इथे विकेटचं पतन. वा, सुंदर झेल संकेत याचा आणि अप्रतिम डान्स माधव ठाकरे यांचा. ऑल इन वन ही स्पर्धा. बैलगाडा, क्रिकेट, डान्स, सर्व गुण संपन्न स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच दिलीप पालवी चषक 2026 ही स्पर्धा. विकेटचं पतन झालं. पार्टनरशिप करायचा प्रयत्न केला होता देवेन आणि राकेश पाटील यांनी, परंतु अखेरीस पार्टनरशिप ती फोडलेली आहे गोलंदाजाने. चांगला चेंडू हाताळला, फटका थोडासा खराब, डोकं जास्त वर गेलं देवेंचं आणि त्याच काढाने चेंडू हवेत उडाला. हवेमध्ये हेलकावे घेत असताना, हवेला चिरत फाडत खाली येत असताना मस्त संकेतने तो झेल गॅदर केला. नवीन फलंदाज ऋषी, ज्याची फटकेबाजी म्हणजे सर्वांना वाटणारी खुशी, असा ऋषी तगडा खेळाडू आलेला आहे. ऋषीने इथे खुशी की दुःख नाही, नाही नसीब की, हो हो, तोच फिल्डर तिथे जात होता. संकेत कायसा पुढे गेला. अजून संकेत बघा पाय खाली आपडतो की थोडस माझं अंतर कमी पडलं. ऋषीने सुद्धा मिस्टामिंग स्ट्रोक मारला होता तिथे. मिडल नव्हता, निटसा झाला. राकेश गेला स्ट्राईकला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 35 वर 35. षटक क्रमांक 3 सुरू आहे मित्रांनो. प्रेक्षकांची अथंग गर्दी, अथंग महासागर प्रेक्षकांचा इथे कोसलेच्या मैदानावरती. रानमाळतील मैदान असून सुद्धा किती प्रेक्षक जोडले गेलेत. जर हे मैदान रस्त्याच्या कडेला असतं तर विचार करा. इथे बघा, इथे विचार करा. हा छोट्या पॅकेट बडा धमाका आहे. हा राकेश पाटील आहे, हा रॉक स्टार आहे अमनेचा. हा जबरदस्त गिफ्टेड बॅट्समन आहे. ठोकलं त्याने उलट्या पलट्या 4 धावा. सुंदर बॅटिंग. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली. 39. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना किती लिलिया मारतो बघा हा रिव्हर्सचे फटके. त्याचा प्रॅक्टिस तो प्रभाव आहे. प्रॅक्टिसचा प्रभाव आणि अभाव या 2 गोष्टी अगदी महत्वाच्या असतात. अभाव नसावा, प्रभाव असावा. प्रभावित करायचं असतं. जसं प्रभावित करणारी स्पर्धा ते निर्माण केली आमच्या दिलीपजी पाली साहेबांनी आणि कोसलेकरांनी. यावेळेला पुन्हा टर्न केलाय. मी 4ही मुंड्या चित करू शकतो. आय एम 360 डिग्री प्लेअर. मिस्टर रॉकस्टार रॉकी पाटील इथे मारतोय हा चौकार.
धन्यवाद. कुणीकडे तिकडे नाचत होते. मी फक्त स्टंप कडे पाहतो की गेले कुठे ते. काळे कुट्ट ड्रेस धारण केलेले गेला माधव कुणीकडे. तो गेला होता प्रेक्षकांकडे. येस, इथे चौकार आला आधी तो लॉंगलेच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे 43 होती. अजून एक चौकार मारला तर अजय सेठ दलवी साहेबांकडून 1000 बक्षीस आले. प्रयत्न केला आणि आला रे आला. 1000 चा 2 नोटांचा पॅकेट आला. इथे 500 2 नोटा. चौकार. वेल वेल बॅटिंग. तर मला एखाद्या माझ्या मैत्रिणी मला आता कॉल करावा आणि मी तिला बॅटिंग दाखवावी. हो हो, जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश करतोय. नजाकत जन्नत इथे निर्माण झाले क्रिकेटच्या ह्या फॉर्मॅट मध्ये. पाहतो आपण क्रिकेटचं सौंदर्य मनमोहक आनंद देतोय राकेश पाटील. पुण्यात पावलाचा वापर करतोय. चेंडू बाहेर ठेवला ऑफस्टिकच्या बाहेरून. विकेट कीपरकडे विकेट कीपरने डायरेक्ट फेकी केली आणि बेस सुद्धा तिथे फ्लिकर झाल्या. एलईडी बेस इथे वापरला गेलेले आहेत. पाहतो आपण आणि षटकाची समाप्ती मित्रांनो. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 47 पाहतो आपण. 3 षटकानंतर 2 गडी बाद. आमने संघाची धावसंख्या 47. भूषणजी रोणे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. आज ते बहुतेक खेळत नाहीयेत. पण ही व्यक्ती अशी की ह्या कुंदे संघाला महाराष्ट्रभर जितक्या ठिकाणी नेता येईल तितक्या ठिकाणी नेलं यांनी. कुठे पण स्पर्धा असू दे हा संघ असणारच. दुसरा म्हणजे भूमिहीन मांडा. म्हणजे भूमिहीन नावाने 2 जे संघ आहेत आमच्या कल्याण तालुक्यातील आपल्या, एक कुंदे आणि मांडा, हे कुठे पण जातात बिनधास्तपणे. पूर्णपणे ओपन आहे त्यांच्यासाठी. हा त्यांचा मनाचा मोठेपणा. स्पॉन्सरशिप करणं साधी गोष्ट नाही मित्रांनो. पुरस्कर्ते बनणं, संघाची जबाबदारी घेऊन जाणं, घेऊन येणं, एक्सपेन्सेस, कॉस्टिंग, बऱ्याचशा गोष्टी असतात त्यासाठी. पण तो हा बघा आमचा सरपंच साहेबांचा खर्च वसूल झाला की नाही. झाला असेल तर टाळ्या वाजवा. सरपंच साहेबांपासून होऊन जाऊ दे एकदा टाळ्यांचा गजर. जबरदस्त स्पर्धा, अफलातून स्पर्धा, मनमोहक स्पर्धा, देखणी स्पर्धा, अविस्मरणीय स्पर्धा. इथे आपण साकारता पाहतो. इथे रूम बनवली नाहीये. ऋषीने बॅकफुटला केला काहीसा फोर्स ड्राईव्ह तिथे केलाय. तानाजी भाऊ भोईर या आपलं हार्दिक स्वागत. साई भक्त मनोज वागेरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या ही पण जोडी आली आहे. हार्दिक स्वागत. आणि इथे धावसंख्या 1 ने पुढे 48 वरती जाऊन फुललेली आहे. षटक क्रमांक 14 सुरू केलंय गोलंदाज विनोदने. सिंगल आली ह्या पहिल्या चेंडूमध्ये. पाहिलं आपण जर फिल्डिंग जर पाहिली आपण तर एक काऊ कॉर्नर घेतलाय. लॉंग ऑन अगदी फाईन आहे लॉंग ऑन. आणि मिड विकेटचा फिल्डर आता स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा सरकवून, जो बॅकवर्ड स्क्वेअरचा फिल्डर होता 30 सर्कल मध्ये, त्याला अगदी शॉर्ट मिड विकेटला आणलाय. म्हणजे तिथे मिड विकेटच्या डोक्यावरून जर मारलं तर रिकामी जागा भरता येईल रॉकीला. पण तो रॉकीच्या मनात काय चाललं असेल ते त्याला माहिती. फटका तो दाखवेल नक्कीच, पण तो गोलंदाज चटका दाखवेल का? कारण तो आता सापळा रचतोय, ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी गोलंदाज. चेंज ऑफ पेस रॉकी तसंच केलंय आणि मिड विकेटला तटवलंय. आणि ते एका दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याने 4 धावा. वा वा, चला वाजवा एकदा माधव साई टाळ्या वाजवा. किती मस्त नाचतात बघा. भुंगा येऊन गेला आता मुंगला आला आता इथे. मस्त वाटलं, छान वाटलं. आणि तिथे चौकार पण आला. धावसंख्या बघा 52. 52 होती जाऊन ठेपली. साहेबांची स्पर्धा आम्ही 4 दिवस कव्हर करणारे, धमाल होणारे. 18, 19, 20, 21 मार्च 9 सरकार ट्रॉफी. सर्व वाट बघतील. या आणि कोणी पण संघ येऊ शकता. भूषणजी आपण पण या.
एक गाव एक संघ भूतलावरील कुठला पण चालेल, भूतलावरचा पाण्यात राहणारा गाव पण असेल ना, तो एक गाव एक संघ पाहिजे. ठिलेच्या ठिकाणी माधव ठाकरेंच्या गावाला शेजारी हायवेचं मैदान, ठिलेकर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, येणारा 18, 19, 20, 21 मार्च रोजी 9 सरकार चषक. एक गाव एक संघ कुठला पण चालेल, दिल्लीचा बोलवा, गल्लीतला बोलवा, कलकत्त्याचा बोलवा, एक गाव एक संघ पाहिजे. इथे धावसंख्या 52 आली बघा. राकेश तळपला आणि 2 चेंडू पडलेत. विनोदचे 2 मध्ये 5 धावा वसूल केलेत. हो, काय मारतोय हा छोटा पॅकेट, बडा धमाका नक्कीच आहे. तिथे फिल्डर वेगळे आलाय. आता मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. मस्त रिस्की रनिंग बिटवीन द विकेट. वा क्या बात आहे, मस्त. हे जोखीम घेणं गरजेचं असतं. मोर रिस्क मोर प्रॉफिट. थांबायचं नाही. थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा. किनारा तुम्हाला गाठण्यासाठी वादळात सुद्धा न डगमगता तुम्हाला तुमची नौका चालवायची असते, कारण तुम्हाला किनारा गाठायचा आहे, तुम्हाला तर लक्ष्य गाठायचं आहे. त्यामुळे तुम्ही वादळाची भीती न बाळगता तुम्ही त्या लक्ष्याकडे वाटचाल करा. तुम्ही जो लक्ष डोळ्यात तुमच्या मनात सेट केला असेल तो. इथे टर्न पुन्हा एकदा थोडासा आडव्या बॅटचा प्रॉपरली वापर झालाय. तिथे चेंडू अगदी हळूहळू जातोय जमीनच्या साह्याने, घासत पुसत. त्यावेळेला फिल्डर तिथे आला आणि पुन्हा एकदा जोडल्या राकेश पाटीलने. 2 धावा. संघाची धाव संख्या अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. किती सुंदर इथे क्रिकेट सुरू आहे बघा. आणि आमचे लाडके आदर्श उद्योजक नितीनजी देसले साहेबांचं होत आहे आगमन. या साहेब, हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. डगमगले नाही देसे सर, ते पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयार झालेत. यावेळेला पायातून खोदून काढलं, मस्त फ्लिक केले, फ्लिक ऑफ द रिस्ट. मी विकेटचा फील्ड थोडासा चाच पडला, मिस फिल्डिंग झाली. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ मिळालाय. आणि ते पाहुणे सुद्धा आले आमचे. या सुरुवात पण केली, काल पण आले, परवा पण आले, सांगून गेले की सर मी पण पुन्हा उद्या येईल. आले ते. या नरेंद्र आले, देवेंद्र, मग तुम्ही का थांबणार. नितीनजी देसाई साहेब, आपलं हार्दिक स्वागत. दोन काय ते आमचे सुद्धा मित्र बनलेत. सोबतीला सचिनजी देसाई साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. उपसरपंच साहेब, माझे उपसरपंच, ज्यांनी एक संघ सुद्धा खेळवला होता सारा नावाने. नाही ओके. आणि भरत शेठ जाधव खातिवलीचे सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हृदयाच्या काळजातून हार्दिक स्वागत. आणि सचिन देसले साहेबांनी ह्या स्पर्धेसाठी तब्बल 5000चं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. इथे मात्र लॉफ्टेड ऑफ डाव, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला, हातात विसावला नाही, चेंडू केला प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण. 1 बॉस 4 रन.
आपकी शुभकामना उनके साथ जरूर रहेगी और हमारी आपके साथ रहेगी। हम साथ साथ है। आप आए, बाहर आए, खुशियां चौगुनी हो गई, लग गई चार चार महफिल सवर गई। आणि आपल्यामध्ये मोरे मेजर साहेब आहेत। मेजर साहेब मोरेजी, हो हो, मी नाही मी त्यांना नाही विसरणार। वा, ओळखतो, चांगलाच ओळखतो मोरेजी। वा, बऱ्याच दिवसातून भेट झाली आणि थेट इथे। धन्यवाद, नमस्कार। मेजर मोरे साहेबांचा आम्ही करतो इथं सन्मान। बघा, उंच पुरे मोरे साहेब सदक्षिणा आहे, खलर निग्रह आहे। P for polite, O for obedient, L for loyal, I for intelligent, C for careful, E for efficient, मिस्टर पोलीस मेजर साहेब मोरे साहेब। तुमची इफिशियन्सी आम्हाला नेहमीच फायदेशीर असते। आमचं संरक्षण तुम्ही करत असता, पोलाइटली करत असता, ओबिडियंटली करत असता, तुम्ही लॉयल आहात। खूप छान साऱ्या गोष्टी आपण विशेषतः कोरोना काळामध्ये पाहिल्या होत्या आपल्या मेजर पोलीस साहेब महोदयांच्या। आणि आपल्यामध्ये लाडके कुंदेचे सुपुत्र, ते सुद्धा बजाज अलायन्स मध्ये मॅनेजर आहेत बरं का, मॅनेजर। त्याचा सुद्धा इथं सन्मान आम्ही करतोय, आमचे मित्र आहेत ते। भूषणजी रोणे साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा। चांगल्या हुद्द्यावरती काम करतायत, लवकरच त्यांना चांगला जॉब मिळाला, फार मोठी जबाबदारी, आणि त्यांनी दुसऱ्या बाजूला क्रिकेटची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे कुंदे गावाची। आणि हे भूषणजी रोणे पाहतो आपण, त्यांचा इथं सन्मान इथे होत असताना लक्ष्मणजी भोईर साहेबांच्या शुभ असते। भूषणजी रोणे हे भूषण आहेत, कुंदेचे भूषण आहेत, क्रिकेटचे वेडे, अत्यंत वेडे। त्यानंतर आपल्यावर उपस्थित माजी सरपंच सचिनजी देसे साहेब, ज्यांचं आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्याचा सुद्धा आम्ही इथं सन्मान करतोय। या आपल्या व्यासपीठातील लक्ष्मणजी भोईर साहेबांच्या शुभ असते। पंचांचा सिग्नल येतोय सर, यू कॅन कंटिन्यू। यावेळेला चेंडू खोदून काढलाय, हा चेंडू कव्हरला बीट करून जातोय, नाही तिथे फिरलाय आणि मिड ऑफचा फील्ड तिथे आला कव्हर करायला। आपण बघा इथे हा सन्मान घेतोय सचिन देसे साहेबांचा। आणि आता धावांचा पाठलाग सुरू झालाय। कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया तुषार शिंदे सरांचा। धन्यवाद। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे। 2 धावा धावपलकावरती आहेत। माधव ठाकरे सर मैदानावरती असल्यावरती कुठलीही अडचण खरं तर नसते, अप्रतिम पंचांची भूमिका ते निभावत असतात। राईट आर्म ओव्हर द विकेट, आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉलची लेंथ अतिशय पुढे होती। पुढच्या लेनचा बॉल होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळेल। विशू केने यांच्याकडून आमने संघाला शुभेच्छा असणार आहेत। सन्माननीय सचिनजी देसले साहेब उपसरपंच यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। 63 धाव्यांचं लक्ष्य या ठिकाणी असणार आहे कुंदे संघासाठी। फुलटॉस बॉल होता, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। सेल ड्रॉप झालाय, 3 धावा धावफलकावरती आहेत। भूमी 11 कुंदे संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आमने संघ, या 2 संघांदरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। पुढचा बॉल फुल लेनचा होता, फटका अप्रतिम आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि बॉल जाईल सीमा रेषे पार। कमालीचा फटका आहे, क्या बात आहे, दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा रेषे पार, चौकार, 4 धावा।
63 धावेंचं लक्ष आहे आणि माधवजी ठाकरे सरांचा उत्कृष्ट डान्स आपल्याला पाहायला मिळाला. 63 इज द टार्गेट. 7 धावा धावपलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल भूषण साठी. यावेळेस लॉफ्टर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉल निघालाय पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला. बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला अलॉंग द ग्राउंड आणि यावेळेस लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा चौकार. सन्मान्य श्रीमान भरतशेठ जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खातिवली गावचे उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान भरतशेठ जाधव साहेब उद्योजक खातिवली आणि साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य दिलीपजी पलवे साहेब त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आत्मारामजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी खातिवली गावचे उद्योजक सन्माननीय भरतशेठ जाधव साहेबांचा विशेष सन्मान सन्मान्य सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण सामना. एका बाजूने भूमी 11 कुंदे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश 11 अमने असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 धावा धावपल करते. सन्माननीय आत्मारामजी गणपत भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. अनेक विविध वैशिष्ट्यांनी नटलेली स्पर्धा आहे आणि चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सन्माननीय नितीनजी देसले साहेब आणि उपसरपंच साहेब सचिनजी देसले साहेब विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत आणि त्यासोबत सन्माननीय भरत दादा आपल्याला देखील विनंती आहे या सर्व पाहुण्यांना विनंती आपण जायचंय. टॉस संपन्न केला जाईल पुढच्या सामन्याचा. एका बाजूने गावदेवी पिशे आणि त्यांच्या विरोधामध्ये वावलोली संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही वाहवली संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि टॉस संपन्न केला जातोय. विकेट आली आहे. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद रोशन सरकार नऊ सरकारचा डान्स आपण पाहिलाय. कमालीचा डान्स तुम्हाला पाहायला मिळालाय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. सन्मान्य संदीपजी वाघेरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सोबत सन्मान्य निलेजी चौधरी साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते. स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस संपन्न केला गेलाय. एका बाजूने वाहवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये देवान स्पोर्ट्स पिशे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. नवीन फलंदाज संकेत मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. लक्ष 63 धावेंचं. 63 इज द टार्गेट. 63 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 11 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र शरीरावरती बॉल आदळलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज आउट. लेग बिफोर विकेट.
आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद, विकेट. साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. तर पुढील सामना आपण पाहतो. एका बाजूने बाहुबली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये देवान स्पोर्ट पिसे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. ही न्यूज टॉस बॉक्स मधून. आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निलेशजी भोईर साहेब उद्योजक खडवली यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज अविनाश मैदानावरती आहेत. पुढचा बॉल आकुटाबाचा बॉल होता. ऑन साइडला पोल केलाय आणि या बॉलला गोल केला. सीमारेषेच्या पलीकडे आवश्यकता होती षटकाराची. धावांची कोंडी फोडणारा हा मॅक्सिमम षटकार. नाव कापी है दिलीप पालवीचा. थँक्यू. फलंदाज अविनाश यांच्या बॅट मधून धावांची कोंडी फोडणारा षटकार आपण पाहिलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन संधी स्कोर. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे. एक टप्पा बॉल ने घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत, परंतु 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन संधी स्कोर. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 2 षटकांमध्ये पहिल्या 19 धावा बनल्यात. आता उर्वरित येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल आणि 42 धाव्यांची अजूनही आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय आखीव रेखीव आणि सुबक नियोजन असणारी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दमदार नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. 12 बॉल आणि 44 धाव्यांची आवश्यकता माफी असावी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 44 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. भूमी 11 कुंदे संघ मैदानावरती खेळतोय. राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 44 धाब्यांची आवश्यकता आहे. परंतु भूमी 11 कुंदे संघ असा संघ आहे की ज्यांना खर तर हे आव्हान खूप मोठं वाटायला नको आहे. असे अनेक आव्हान या संघाने पेललेले आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एका बाजूने भूमी 11 कुंदे संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश 11 आमने असा सामना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 44 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. त्या खेळीत दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये भूमी 11 कुंदे संघाकडे.
राईट अराउंड द विकेट, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संधी आहे, कमालीचा सैल टिपलाय आणि आली आहे महत्वपूर्ण सफलता. या ठिकाणी फलंदाज भूषण बाद होत आहेत. विकेट. अरे वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवीचा. खर तर या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं, अतिशय जबरदस्त गीत होतं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 5 वरती तेजस मैदानावरती दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती राकेश सफलता मिळवतोय. आता उर्वरित बॉल 11 शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या टीमला आणखी एक लेफ्टी बॅटर मैदानावरती दाखल झाले तेजस. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 44 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाज भूषण यांनी, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ते राहिलेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही या ठिकाणी आवश्यकता असणारे 44 धाब्यांची. 44 needed in the 11 deliveries. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 44 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धाव तिथे उपलब्ध आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 43 धाब्यांची आवश्यकता आहे. फेकीवरती थोडेसे नाराज आहेत गोलंदाज, कारण सुस्वागतम 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 ज्यांच्या आपण अतिशय आतुरतेने वाट पाहतोय, सन्माननीय निलेशजी भोईर साहेब, उद्योजक खडवली, आणि त्यांचं आगमन इथे अगदी मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं भव्य स्वागत आपण करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उद्योजक सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून स्वागत करतोय. वेलकम सर. निलेशजी भोईर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. खडवलीचे यशस्वी उद्योजक सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांचे या स्पर्धेमध्ये आगमन झाले आणि स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि ज्यांचं नेहमीच या ठिकाणी या स्पर्धेला सहकार्य राहिलंय, अगदी कुठल्याही प्रकारचं सहकार्य जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा तेव्हा ते उभे असतात. सन्माननीय निलेशजी भोईर साहेब, उद्योजक खडवली, त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साईनाथजी पालवे साहेब आणि श्रीरामजी पालवी साहेब या दोन मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 6 वरती विनोद मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये अजूनही 43 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. खरं तर फटाक्यांची आतिषबाजी झाली, परंतु मैदानावरती धुराचे लोट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस प्ले अँड मिस, इथे मात्र आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 43 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि लगातारच्या 3 विकेट साठी, विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय निलेशजी भोईर साहेब, उद्योजक खडवले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. गोलंदाज राकेश काही कमालीची गोलंदाजी केली. अवघे 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला होता आणि हा देखील बॉल डॉट आलाय. इथे मात्र एका धावेचं षटक टाकलंय. कमालीची गोलंदाजी राकेश यांनी केली आणि 20 धावा धावफलकावरती अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून. आता बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये 43 धाब्यांची आवश्यकता आहे. भूमी 11 कुंदे संघाला 6 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये अजूनही 43 धाब्यांची आवश्यकता आहे.
अंतिम षटकासाठी पारच गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश 11 आमने असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि हैवा झेल साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं बक्षीस असेल. सन्माननीय निलेशजी भोईर साहेब उद्योजक खडवली यांच्या माध्यमातून अगदी सीमारेषेबाहेर जर कोणी झेल टिपला त्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हैवा झेल साठी देखील प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पारच आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कन्व्हेन्शिंग स्ट्रोक नाहीये. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि आता या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला वाव मिळतो. सुरुवात मात्र अडखळत झाली आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमची. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये भूषण यांनी थोडीशी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र धावा ओघाने येऊ शकल्या नाही. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आणि मोठ्या धावांचा ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करत असता त्यावेळेस पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि ते मात्र होताना पाहायला मिळालं नाहीये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटचं लिडिंग एज लागलाय आणि बॉल मात्र चाललाय बिहाइंड द विकेट. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हुक करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला पाहिलंय आणि बॉल मात्र फायनल पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जबरी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा आय रुबा बयोला काचा साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पलवी साराईला का गाजवायला नाव कापी. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु पंच काय सांगतायत. हा वाईड बॉल आहे. क्या बात आहे माधवजी. ओ माय गॉड वाईड. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. एक वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळते. 9-9 सरकार अर्थात आमचे पंच माधवजी ठाकरे सर आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता तिथे लाईन मिस केली बॅटरनं. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी प्राप्त देखील होईल. वाईड बॉल आहे. वाईडच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. आणखी एक वाईड बॉल वाईडच्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त झाल्या आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. लक्ष मात्र अजूनही खूप दूरवरती आहे. 63. तर इथे आपण पाहतोय विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला होता हे पाहायचंय. हेच सांगितलंय. वाईड चेक करायचंय. ओके वाईड साठी रिव्ह्यू आहे. वाईड बॉल आहे. चला बॉलिंग साईडचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन संधी स्कोर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 63 धावांचं लक्ष आहे. डेड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. जबरदस्त. क्या बात है. दोन बॉल आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. ज्यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. एक बॉल आणि एका बॉल मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे.
शेवटचा आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईड साठी तपासलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चला शेवटचा आता एक बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. प्ले अँड मिस आणि तब्बल इथे आपण पाहतोय 31 धावांनी हा सामना जिंकलाय. योगेश 11 आमने संघाने विजयी संघाचं अभिनंदन. आपल्या मंचावरती विशेष सन्मान आपण करतोय. नेहमीच आमच्या सरपंच साहेबांवरती विशेष प्रेम राहिलंय आणि जेव्हा जेव्हा खरं तर कुठलाही प्रोग्राम असू द्या मदतीचा हात ज्यांचा नेहमी पुढे असतो यशस्वी उद्योजक सन्माननीय निलेशजी भोईर साहेब खडवली गावचे आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान